नमस्कार. आज आपण नाचणीचे पौष्टिक असे तोंडात टाकताच विरघळणारे झटपटरित्या बनणारे लाडू बनवून घेणार आहोत. नाचणी म्हटलं की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाय प्रोटीन, हाय फायबर सोबतच कॅल्शियम, आयर्न आहे. त्यामुळे याचे लाडू तुम्ही बनवून 4 ते 5 महिन्यांसाठी स्टोअर करू शकता. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत अतिशय उपयुक्त असे हे लाडू आपल्या आरोग्यासाठी आहेत. शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढायची असेल तर हे लाडू नक्कीच तुम्ही बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी नाचणीचं जवळपास अर्धा किलो पीठ चाळून घेतलेलं आहे. पिठी साखर घेतलेली आहे, बदाम घेतलेले आहेत आणि थोड्याशा वेलची घेतलेली आहे. आपल्या आवडीचे कोणतेही ड्राय फ्रुट्स तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता हे पीठ मला भाजून घ्यायचे, त्यासाठी इथे मी मोठं असं पॅन घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ते आपल्याला साजूक तुपामध्ये व्यवस्थित खमंग असं परतून घ्यायचं आहे. तर इथे मी जवळपास 2 ते 3 पळ्या भरून साजूक तूप घेतलेलं आहे. आता थंडी आहे त्यामुळे हे तूप थोडंसं गोठलेलं आहे. तर हे सगळं तूप मी या पॅनमध्ये काढून घेते. आता सुरुवातीला आपण एकत्र जास्तीचं तूप न घालता लागेल तसं हे थोडं थोडं तूप आपण या पिठामध्ये घालून हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत. पीठ भाजण्यासाठी थोडंसं मोठ्या आकाराचंच भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे. म्हणजे एकत्र सगळं पीठ आपल्याला इथे भाजता येतं व लागणारा वेळ देखील आपल्याला वाचवता येईल. सगळं पीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तूप आता इथे मी सुरुवातीला 2 पळ्या घातलं होतं आणि आता यामध्ये लागेल तसं तूप थोडं थोडं करून आपण घालणार आहोत. आता यामध्ये मी 1 वाटीभर बेसन पीठ घालून घेणार आहे. तुम्हाला जर फक्त नाचणीच्या पिठाचे लाडू करायचे असतील, तुम्ही फक्त नाचणीच्या पिठाचा वापर करू शकता. इथे मी या लाडूचा खमंगपणा आणखीन वाढवण्यासाठी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. आता हे पीठ थोडंसं मला कोरडं दिसत आहे, त्यामुळे इथे मी आणखीन थोडंसं तूप घालून घेते. लागेल तसं थोडं थोडं तूप आपण यामध्ये घालून हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत. म्हणजेच जास्त तुपाचा वापर देखील यामध्ये होणार नाही आणि बनणारे लाडू देखील खूप छान बनतील. आता इथे मी पुन्हा 1 पळीभर हे तूप घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण हे पीठ भाजून घेऊया. आता हे पीठ भाजत असताना आपल्याला अजिबातच घाई करायची नाही. साधारणपणे मध्यम आचेवरती हे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जास्त फुल आचेवरती जर हे पीठ आपण भाजण्याचा प्रयत्न केला तर हे पीठ जळू शकतं किंवा मग या लाडूची चव जी आहे ती थोडीशी बदलू शकते. त्यामुळे मध्यम आचेवरती हे पीठ खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदा का या पिठाचा खमंग सुगंध सुटला की समजायचं हे पीठ भाजून तयार झालेलं आहे. यामध्ये आता मी बारीक चिरलेले बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि त्याला देखील या पिठासोबतच मी परतून घेणार आहे. म्हणजे हे बदामाचे तुकडे आतपर्यंत छान असे कुरकुरीत भाजले जातात. आता हे पीठ भाजण्यासाठी मला जवळपास 8 ते 10 मिनिटं लागलेली आहेत. कारण की हे पीठ मी लो टू मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. जास्त स्लो आचेवरती किंवा मंद आचेवरती हे पीठ भाजायचं नाही, नाहीतर कच्चं राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यम आचेवरती हे पीठ सतत अशा पद्धतीने हलवत भाजून घ्यायचे. म्हणजे हे पीठ व्यवस्थित भाजलं जाईल आणि कुठेही कच्चेपणा या पिठाचा राहणार नाही. आता हे पीठ बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पीठ तुम्ही पाहू शकता. तूप इथे बऱ्यापैकी पडलेलं आहे. जास्त तूपही नाही आणि कमी देखील नाही. अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय भाजून. गॅस इथे बंद केलेला आहे तरी देखील आपण हे पीठ सतत अशा पद्धतीने खाली वर करून परतत राहणार आहोत. म्हणजे तळाचं पीठ जे आहे ते तळाला लागणार नाही. आता हे पीठ मी खाली करून उतरवून घेतलेलं आहे आणि याला साधारणपणे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी वेलची जी कुटलेली वेलची आहे ती घालून घेतलेली आहे. वेलची पावडर देखील तुम्ही घालू शकता. लाडूचा गोडवा वाढण्यासाठी यामध्ये मी चिमटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि याचा आणखीन स्वाद वाढवण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत. त्याआधी यामध्ये मी पिठी साखर घालून घेतलेली आहे. तर आता पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाच्या पावडरचा वापर देखील करू शकता. माझ्याकडे पिठी साखर उपलब्ध होती म्हणून मी त्याचा वापर करून घेतलेला आहे. तर यातली थोडीशी पिठी साखर मी बाजूला ठेवलेली आहे आणि आता हे पीठ मी व्यवस्थित हाताने एकजीव करून घेणार आहे.
आता पिठी साखर किती घालायची तर आपल्या आवडीनुसार गोड कितपत हवंय इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर जवळपास अर्धा किलो पिठासाठी इथे मी जवळपास 450 ग्रॅम पिठी साखरेचा वापर केलेला आहे. आता हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. शिल्लक राहिलेली थोडीशी जी पिठी साखर आहे ती देखील यामध्ये मी घालून घेणार आहे. आणि आता पुन्हा हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता तसं पाहायला गेलं तर हे पीठ साखर घातल्यानंतर साधारणपणे आपल्याला कोरडं थोडंसं वाटत आहे. त्यामुळे लाडू वळत असताना जर आपल्याला जास्तच जर लाडू हे कोरडे वाटत असतील तर वितळलेलं तूप इथे आपण 1 ते 2 चमचे घालू शकतो. आता यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. त्यामुळे लाडूचा स्वाद वाढणार आहे. पीठ भाजत असताना तुम्ही अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट जरी भाजताना घातलं तरी देखील खूप छान खमंग चवीचे नाचणीच्या पिठाचे लाडू बनून तयार होतात. जसं मी आधीच सांगितलं नाचणीच्या पिठामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाय प्रोटीन, हाय फायबर आहे. आयर्नचं प्रमाण सोबतच कॅल्शियमचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत आणि प्रेग्नंट असलेल्या स्त्रियांना देखील हे लाडू फार उपयुक्त आहेत. हे लाडू आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी पिठी साखरेऐवजी तुम्ही गुळाच्या पावडरचा वापर देखील करू शकता. नाचणीच्या पिठापासून भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा सोबतच त्याचं आंबील बनवलं जातं, उपमा बनवला जातो, उकड केली जाते नाचणीच्या पिठाची, पापड बनवले जातात. या पिठापासून रोटी म्हणजेच भाकऱ्या बनवल्या जातात आणि सोबतच या नाचणीला मोड आणून त्याचं दलिया टाईपमध्ये खिचडी देखील बनवली जाते. अत्यंत पौष्टिक असं हे नाचणी आहे. सोबतच नाचणीच्या पिठाचं सत्व हे लहान बाळांना पेज म्हणून देखील दिलं जातं. आणि हे नाचणी जे आहे ना, तर या नाचणीच्या पिठामुळे आपली पचनसंस्था देखील सुधारते. आता बऱ्यापैकी हे पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याचे मी अशा पद्धतीने लाडू बनवून घेते. बघा किती सुंदर असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत. सगळेच लाडू व्यवस्थित एकाच आकाराचे आपण बनवून घेणार आहोत. सजावट म्हणून यावर आपण थोडेसे पिस्त्याचे तुकडे लावून घेणार आहोत. अगदी मार्केटमध्ये जे हलवाईच्या दुकानामध्ये मिळतात तशा पद्धतीचे लाडू आज आपण झटपटरित्या खूप सोप्या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तर असे हे लाडू बनवून तुम्ही महिन्याभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. लहान मुलांना डब्याला देऊ शकता. खूप पौष्टिक असे लाडू आहेत हे. यामध्ये कॅल्शियम आणि लोहाचं प्रमाण भरपूर आहे. या लाडूचं सेवन केल्यामुळे एकूणच आपल्या शरीरामध्ये आवश्यक असलेले पोषण तत्व मिळत असतात. केस देखील आपले हेल्दी बनतात. तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.